हॅलो मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. आज आपण बोलणार आहोत प्लांट मेंटेनन्स पिलर ॲक्टिव्हिटीबद्दल. PM पिलर. मंडळी, खाजगीत बोलताना ज्या वेळेस मेंटेनन्सचे लोक भेटतात त्यास ते त्यांच्या मनातली वेदना संवेदना बोलून दाखवतात. साहेब, मेंटेनन्स थँकलेस जॉब आहे. त्यास मशीन बंद पडतं, त्यास आमची आठवण येते. सगळे व्यवस्थित स्मूथ चाललेलं असतं. त्यास आमच्याकडे कोणी डुंकूनही बघत नाही. मे बी दे मे बी राईट ॲट देअर प्लेस. तुम्हाला माहिती आहे का, पूर्वी मेंटेनन्सच्या टीमसाठी मेंटेनन्स डिपार्टमेंट होतं. त्याचं नावच मुळी मेंटेनन्स होतं. म्हणजे काय, बंद पडलं मशीन की पळत जायचं, रिपेअर करायचं. नंतर ते प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स झालं. थोडंफार मशीन बंद पडू नये म्हणून काय काळजी घ्यायची. आणि नंतर ते प्लॅन्ड मेंटेनन्स झालं. आता हा जो बदल घडला आहे, हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे, हे फक्त नावासाठी नाव बदललेलं नाही आहे. तर जसजसं वेळ गेला, नावं बदलली, थॉट प्रोसेस बदलली, वैचारिक भूमिका बदलली. तर त्याच्या मागची संकल्पना काय, कन्सेप्ट काय? माणूस काय म्हणतो, मी 8 तास काम करेल, फार फार तर 12 तास काम करेल, त्यापुढे नाही काम करू शकले. तुम्ही पैसे दिले तरी नाही काम करू शकणार मी. मला थोडा आराम करायला पाहिजे, मला फिजिकल रेस्ट पाहिजे, मेंटल रेस्ट पाहिजे, मला माझ्या फॅमिलीसाठी वेळ दिला पाहिजे. येस. मशीन तसं म्हणतं का? नाही. मशीन तसं नाही म्हणत. मशीन म्हणतं, आय कॅन वर्क फॉर 24 hours विदाउट टेकिंग रेस्ट प्रोव्हायडेड यू टेक केअर ऑफ मी. तर यू टेक केअर ऑफ मी मीन्स पूर्वीचं मेंटेनन्स, नंतर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, नंतर प्लॅन मेंटेनन्स. याच्यामध्ये जेज ॲटोनॉमस मेंटेनन्ससुद्धा आलं. आता ज्यावेळेस मशीन ब्रेकडाऊन होतं, ज्यावेळेस मशीन म्हणतं की मी 24 तास काम करू शकते, पण कधी कधी मशीन ब्रेकडाऊन होतं ना. कोणीतरी रिपेअर करतं, मशीन चालू होतं, विषय संपून जातो. PM पिलर ॲक्टिव्हिटीमध्ये ह्याला चॅलेंज करायला शिकवलं आहे की जर मशीन म्हणतं आहे मी 24 तास काम करू शकते, तर बंद पडलं कसं मी? त्याचा अर्थ कोणीतरी काहीतरी मेंटेनन्स ॲक्टिव्हिटी करायला कमी पडलं. माणूस कमी पडला, ॲक्टिव्हिटी कमी पडली, किंवा सिस्टम कमी पडली. बरोबर? त्यामुळे ज्या वेळेस मशीन बंद पडेल, एक तर पडायलाच नको, पण सुरुवातीच्या फेजमध्ये पडू शकतात मशीन बंद. त्याच मशीन ब्रेकडाऊनमध्ये जातील, त्याच मशीन रिपेअर करण्यासाठी जी ॲक्शन घेतली जाते त्या ॲक्शनला चॅलेंज केलं पाहिजे. म्हणजे काय, मला ही ॲक्शन घ्यायची वेळ का आली? मला फिल्टर बदलायचा वेळ का आला? मला ऑइल बदलायची वेळ का आली? चेनमध्येच तुटली, चेन तुटायच्या आत का नाही बदलली? तर मशीन बंद पडल्यानंतर सुरू करण्यासाठी जी ॲक्शन घेतली जाते त्याला दॅट डेज ॲक्शन म्हणतो आपण. त्या दिवशी मशीन बंद पडलं तर मी त्या दिवशी काम केलं आणि मशीन चालू करून दिली. दॅट डेज ॲक्शन. दॅट डेज ॲक्शन इज नॉट द मेंटेनन्स ॲक्शन, इट इज रिपेअर. आणि त्या रिपेअर ॲक्शनला चॅलेंज केलं पाहिजे की
मला फिल्टर बदलायची वेळ का आली? हू डिड नॉट डू व्हॉट? मशीन बंद पडल्यावर फिल्टर बदलायची वेळ का आली? हू डिड नॉट डू व्हॉट? त्याचं उत्तर काय येईल की मशीनचं पी एम करताना फिल्टर चेक केला नाही, फिल्टर खराब होता, तो बदलला नाही. पी एम करणाऱ्या माणसाची चूक झाली असेल किंवा त्याच्या पी एम चेकशीटमध्ये तो पॉईंट सिस्टममध्ये आला नसेल किंवा माणसाने ते योग्य वेळी हायलाईट केलं फिल्टर बदलायला पाहिजे, पण फिल्टर जागेवर नव्हता म्हणून बदलू शकलो नाही. बरोबर आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेस मशीन बंद पडतं आणि कोणीतरी जाऊन ती मशीन अटेंड करतं, मशीन चालू होते, त्याला मेंटेनन्स ॲक्शन म्हणायचं नाही, त्याला दॅट डेज ॲक्शन म्हणायचं, रिपेअर ॲक्शन. आणि त्या ॲक्शनला चॅलेंज करायचं की हू डिड नॉट डू व्हॉट. मशीन ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याचं व्हायवा ॲनालिसिस ह्या पद्धतीने करायचं. व्हायवा ॲनालिसिस टेक्निक सेम आहे, परंतु मशीन बंद पडल्यानंतर व्हायवा टेक्निक जे वापरतो ते त्या दिवशी घेतलेल्या ॲक्शनला चॅलेंज करण्यासाठी वापरायचं. इतर वेळेस व्हायवा ॲनालिसिस टेक्निक जे वापरतो आपण डिफेक्ट ॲनालिसिस करताना, त्याचं रूट कॉज समजावं म्हणून करतो. इथं तसं नाही आहे, हे लक्षात ठेवा की ज्या ज्याच मेंटेनन्स टीममधला कुठलाही माणूस बंद पडलेलं मशीन अटेंड करायला जाईल, त्या सगळ्यात पहिलं त्यांनी ॲक्शन घेतली की त्यांनी गप्प बसायचं नाही. मशीन चालू झालं चांगली गोष्ट आहे, लवकर चालू झालं चांगली गोष्ट आहे, पण हू डिड नॉट डू व्हॉट अशा पद्धतीने त्याचं व्हायवा ॲनालिसिस केलं तर सिस्टममधल्या चुका किंवा गॅप्स लक्षात येतील, चेकलिस्टमधल्या गॅप्स लक्षात येतील किंवा ॲक्टिव्हिटीमधल्या गॅप्स लक्षात येतील किंवा लोकांच्या नॉलेज अँड अंडरस्टँडिंग स्किल्सशी रिलेटेड काही गॅप्स असतील त्या लक्षात येतील, स्पेअर्स मॅनेजमेंटमध्ये काही गॅप्स आले आहेत तर त्या लक्षात येतील. तर पूर्ण पी एम टीमला माझा एक चॅलेंज आहे की आव्हान आहे की मशीन बंद पडल्यानंतर तिथं थांबू नका, तिथं तुमचं काम चालू होतं. काय की आता आहे ह्या सिस्टममध्ये गॅप्स कुठे आहेत, त्या गॅप्स जशा मशीन बंद पडलेल्या तुम्ही रिपेअर करत जाल तस एक वेळ अशी येईल की मशीन बंद पडणार नाही. म्हणजे काय, पुढच्या टप्प्यात म्हणजे एका बाजूला मशीनच्या ऑपरेटरनी त्याला दिलेलं ॲटोनॉमस मेंटेनन्स करायचंच आहे, त्याला आपण जे एच ॲक्टिव्हिटी म्हणतो, डेली CLR-IT. पण आज तो आपला विषय नाही आहे आज चर्चा करायचा. मग पी एम ॲक्टिव्हिटी त्याला इन्स्पेक्शन अँड रिपेअर असं म्हणतात, IR ॲक्टिव्हिटी म्हणतात. मला एक सांगा, किती लोक मशीनबरोबर जे मेंटेनन्स मॅन्युअल येतं, ऑपरेशन मॅन्युअल येतं, ते अभ्यासू वृत्तीने वाचतात लोक आणि मेंटेनन्स मॅन्युअल समजून घ्यायचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं की तिकडं थोडंसं दुर्लक्ष होतं, तेवढं सिरियसली कोणी अभ्यासू वृत्तीने वाचत नाही ते मॅन्युअल. ते मॅन्युअल अभ्यासू वृत्तीने वाचून त्यातनं पी एम चेकशीट बनवली, त्यातनं पार्ट रिप्लेसमेंट लिस्ट बनवली, त्यातनं कंडिशन बेस्ड मेंटेनन्सचे पॅरामीटर हे केले. एकदा अभ्यास पूर्ण स्टडी करून मॅन्युअल त्यातनं ज्या पी एम चेकलिस्ट तयार होतील, त्यातनं जे पार्ट रिप्लेसमेंट कॅलेंडर तयार होईल, त्यातनं जे कंडिशन बेस्ड मेंटेनन्सचे पॉईंट निघतील, त्यातनं ते मशीन खूप चांगली सर्व्हिस आपल्याला लॉंग ड्युरेशनपर्यंत देऊ शकेल. तर पी एम ॲक्टिव्हिटीमध्ये खरा कोअर भाग आहे की पी एम ॲक्टिव्हिटी, दॅट इज इन्स्पेक्शन अँड रिपेअर ॲक्टिव्हिटी, त्याची चेकलिस्ट बनवली पाहिजे आणि ती चेकलिस्ट फॉलो करणाऱ्या प्रत्येक मेंटेनन्सच्या माणसाला हे शिकवलं पाहिजे की ही ॲक्टिव्हिटी मिस झाली तर मशीनला पुढे काय प्रॉब्लेम येऊ शकतात. हा त्याचा ट्रेनिंगचा भाग असेल आणि हे जर ट्रेनिंग त्याला आपण दिलं की इन्स्पेक्शन अँड रिपेअर ॲक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक दिलेल्या चेक पॉईंटचा आणि रिपेअर पॉईंटचं महत्त्व काय आहे,
तर तो डीपली इन्स्पेक्शन ॲक्टिव्हिटी करेल, PM ॲक्टिव्हिटी करेल आणि त्यामध्ये त्याला ज्या ॲबनॉर्मॅलिटी मिळतील, नॉन कन्फर्मन्सेस मिळतील, त्याला तो ताबडतोब रिस्पॉन्ड करेल, ऑन द स्पॉट ॲक्शन घेईल किंवा त्याला त्या दिवशी ॲक्शन घ्यायची आहे ज्या दिवशी PM शेड्यूल आहे, परंतु काही स्पेअर्स अवेलेबल नसतील, तर तो त्यांच्या सिनियरकडे जाऊन, बाबा मला एवढे एवढे पार्ट ताबडतोब पाहिजेत, मला येणाऱ्या वीकली ऑफच्या दिवशी हे काम पूर्ण करायचं. अशा पद्धतीने ती PM ॲक्टिव्हिटी क्लोज लूप व्हायला पाहिजे. हे फार आवश्यक आहे. आणि त्यासाठी मग तुमच्याकडे ज्या मशीन्स आहेत, जर PMचं शेड्यूल बनवा, प्रोडक्शनच्या लोकांना मदतीला घ्या शेड्यूल बनवताना. बऱ्याच असं होतं की तुम्ही शेड्यूल बनवता आणि प्रोडक्शनचे लोक मशीन फ्री करत नाही, तर त्यांना बरोबर घेऊन जर PM शेड्यूल बनवला आणि त्याची एक कॉपी त्यांना दिला, तर त्याप्रमाणे त्यांच्या प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी त्या प्लॅन करून त्या शेड्यूलप्रमाणे तुम्हाला मशीन फ्री करून देतील. ती जबाबदारी त्यांची असणार आहे. दुसऱ्या टप्प्यात येतं TBM कॅलेंडर, टाईम बेस्ड रिप्लेसमेंट. फिल्टरला लाईफ एवढे बदला, ऑइलचं लाईफ एवढं आहे, बदला, फिल्टर करून परत वापरा. मेंटेनन्स मॅन्युअल बनवताना प्रत्येक पार्टला किती लाईफ असणार आहे हे दिलेलं असतं आणि कुठलाही पार्ट किती पिरियडनंतर बदलायचा हे त्यामध्ये दिलेलं असतं. तर ते स्टडी करून, मॅन्युअल स्टडी करून TBM कॅलेंडर बनवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि मग एकदा TBM कॅलेंडर बनवलं की मग तुमचा स्पेअर्स मॅनेजमेंटचा प्लॅन तयार होऊ शकतो. स्पेअर्स मॅनेजमेंट होऊ शकतं, स्पेअर प्रोक्युरमेंट होऊ शकतं. तुम्ही तुमचे स्पेअर व्यवस्थित मेंटेन करू शकता, जेणेकरून ज्यावेळेस तुमचा PM शेड्यूल असेल, TBM शेड्यूल असेल, त्यावेळेस ते पार्ट्स अवेलेबल असतील आणि ते बदलले जातील. ही झाली TBM ॲक्टिव्हिटी. तिसरी एक कंडिशन बेस्ड मेंटेनन्स. फॉर एक्झाम्पल की मशीन डिझायनरनी किंवा मॅन्युफॅक्चररनी सांगितलं की बेअरिंगचं लाईफ 2 वर्ष आहे आणि फिटरनी चेक केलं किंवा ही बेअरिंग चालेल, अजून 6 महिने चालेल, काही बदलायची गरज नाही. म्हणजे जे कॉस्टली आणि महागडे पार्ट आहेत त्यासाठी तुम्ही कंडिशन बेस्ड मेंटेनन्स टेक्निक हे वापरलं पाहिजे. की जे महागडे पार्ट आहेत, बेअरिंग असतील, अजून काय असतील, जर त्या कॅलेंडरमध्ये त्याचं लाईफ दिलं असेल आणि तुम्ही तुमच्या अनुभवानुसार तुम्ही जर सांगू शकाल की बा ही बेअरिंग मी अजून पुढचे 6 महिने वापरू शकतो, तर त्या केसमध्ये ती बेअरिंग न बदलता त्याला मॅक्सिमम लाईफ मिळेपर्यंत ती वापरायची आहे. आणि मग त्या केसमध्ये दर महिन्याला त्याला पुढे बेअरिंगचा चेक पॉईंट आला पाहिजे की बा यस, 1 महिना झाला ओके, अजून पुढे 1 महिना झाला ओके, 6 महिने झाले, हां आता बेअरिंग बदलायला पाहिजे. म्हणजे त्या केसमध्ये मशीन बंद पण नाही पडलेलं आणि बेअरिंगसारख्या कॉस्टली आयटेमचं तुम्ही पुरेपूर लाईफ वापरलं आणि मग बदलली. ते कंडिशन बेस्ड मेंटेनन्समध्ये येतं. पुढच्या टप्प्यात करेक्टिव्ह मेंटेनन्स. मशीन जर फार जुन्या झाल्या, गिअरबॉक्समधले गिअर असतील, तिथं विअर अँड टिअर असतो, तर तिथं तुम्हाला मग मशीन चालू आहे परंतु तुम्हाला पाहिजे ते क्वालिटी प्रॉडक्ट मिळत नाही किंवा पाहिजे त्या प्रोडक्टिव्हिटी नॉर्म्सप्रमाणे तुम्हाला मशीन प्रोडक्शन देत नाही. अशी ज्या सिच्युएशन येते त्यावेळेस तुम्हाला मशीनचं करेक्टिव्ह मेंटेनन्स करावं लागतं आणि ते प्लॅन करून करावं लागतं. कारण ती मोठी सायकल असते, कदाचित मशीनमध्ये बरीच खोलाखोली वगैरे करावी लागते. तर दॅट कम्स एज अ करेक्टिव्ह मेंटेनन्स. की म्हणजे एक 20-25 वर्ष झाली मशीन्स वापरून, तर आता परत ती व्यवस्थित पहिल्यासारखी नव्यासारखी परफॉर्मन्स द्यावी म्हणून जे आपण ॲक्शन घेतो त्याला करेक्टिव्ह मेंटेनन्स म्हणतात. ह्याला तुम्हाला एक साधं डे टू डे लाईफमधलं एक उदाहरण देतं की एक 1,00,000 किलोमीटर रफली, फॉर एक्झाम्पल, 1 किलोमीटर झाल्यानंतर तुमच्या बाईकचा सिलेंडर ब्लॉक आणि पिस्टन चेक करा आणि तो बदलून टाका. का? बाईक बंद पडली आहे का? नाही, बाईक चालू आहे पण पिकअप घेत नाही,
ॲव्हरेज मिळत नाही आहे. असं होतं ना 15-20 वर्ष बाईक वापरल्यानंतर. मग त्याच तो मेकॅनिक काय म्हणतो, साहेब ब्लॉक आणि पिस्टन गेला आता. गेला म्हणजे विअर अँड टिअर खूप झाला. तर नवीन ब्लॉक पिस्टनसारखा तो परफॉर्मन्स इंजिन देणार नाही. मग त्याच्या रेकमेंडेशनप्रमाणे आपण त्याला सांगतो ठीक आहे, सिलेंडर पिस्टन बदलून टाक. आणि मग सिलेंडर पिस्टन दिल्यानंतर परत पिकअप पहिल्यासारखा होतो, परत ॲव्हरेज चांगलं मिळायला लागतं. तर हे उदाहरण आहे की करेक्टिव्ह मेंटेनन्स. तर आपण 4 टप्पे बोललो आत्तापर्यंत. पहिलं, मशीन ब्रेकडाऊन झालं की दॅट डेज ॲक्शनला चॅलेंज करायचं. दुसरं, PM ॲक्टिव्हिटी ॲज पर शेड्यूल, इन्स्पेक्शन अँड रिपेअर ॲक्टिव्हिटी. तिसरं, TBM टाईम बेस्ड रिप्लेसमेंट. चौथं, कंडिशन बेस्ड रिप्लेसमेंट. आणि 5वं, करेक्टिव्ह मेंटेनन्स. आता हे करत असताना दुसरी बाजू ह्याची ही बघायला पाहिजे आपण, क्या मशीन पूर्वी ब्रेकडाऊन होत होत्या, आता ब्रेकडाऊन होत नाही. PM ॲक्टिव्हिटी व्यवस्थित स्ट्रीमलाईन झाली. TBM कॅलेंडर प्रमाणे पार्ट रिप्लेसमेंट होते. 20-25 वर्ष जुन्या झालेल्या मशीन्स करेक्टिव्ह मेंटेनन्स करूनही त्या पण चांगल्या होत. पण हे करत असताना तुमचं मेंटेनन्सचं बजेट वाढू शकतं. मग कंपनी म्हणते अरे ठीक आहे, मशीन ब्रेकडाऊन नाही होते आता, पण तुझं मेंटेनन्सचं बजेट कोलमडलं आहे. मग अशा वेळेस लागतं ते MTBF कायझन, मीन टाईम बिटवीन फेल्युअर. आता हे MTBF कायझन जे आहे याच्याबद्दल लोक नीट विचार करत नाही. मीन टाईम बिटवीन फेल्युअर म्हणजे MTBF कायझन केला, ज्यावेळेस मशीन बंद पडत होत्या त्यावेळेस MTBF कायझनचा अर्थ असा लागतो की मशीन बंद पडल्या, मशीनच्या 2 ब्रेकडाऊनमधला वेळ मी वाढवला. पूर्वी 4 महिन्यात मशीन बंद पडायची, आता MTBF कायझन केला आहे, आता 6 महिने लागतात, आता वर्ष लागतं. दॅट इज MTBF कायझन. पण आता आपण PM पिलर ॲक्टिव्हिटी करतो आहे ना, मशीन ब्रेकडाऊन होत नाहीत, मग MTBF कायझन. त्या केसमध्ये MTBF कायझन जे आहे, जे कॉस्टली पार्ट आहेत त्याचं लाईफ वाढवण्यासाठी जे कायझन कराल त्याला आपण MTBF कायझन करणार. आलं लक्षात? ज्यावेळेस मशीन बंद पडण्याच्या फेजमध्ये असतात त्यावेळेस MTBF कायझन म्हणजे मीन टाईम बिटवीन 2 फेल्युअर्स. आणि ज्यावेळेस मशीन 0 ब्रेकडाऊनमध्ये असतात त्यावेळेस MTBF कायझन म्हणजे कॉस्टली पार्टचं लाईफ वाढवण्यासाठी केलेले कायझन. सिमिलरली MTTR कायझन आहे. MTTR कायझन म्हणजे काय, मीन टाईम बिटवीन रिपेअर्स, म्हणजे रिपेअर करायला लागणारा वेळ. पूर्वी 4 तास लागत होती ती मशीन रिपेअर करायला, आता MTTR कायझन केले, आता 2.5 तासात व्हायला लागलं. ओके, दॅट इज MTTR कायझन व्हेन मशीन्स वेअर अंडर ब्रेकडाऊन. आता मशीन ब्रेकडाऊन नाही होते, मग MTTR कायझन करायचे. मग त्याचा अर्थ काय, मला PM करायला लागणारा वेळ कमी करण्यासाठी केलेले कायझन इज MTTR कायझन. हे लक्षात घ्या, खूप इंटरेस्टिंग आहे. नीट समजून घेतलं तर खूप मजा येते. सो MTBF कायझन व्हेन मशीन इन अ फेज ऑफ ब्रेकडाऊन, मीन टाईम बिटवीन 2 फेल्युअर्स, तो वाढला पाहिजे. आणि ज्यास मशीन ब्रेकडाऊन फेजमधनं बाहेर पडते त्यास पार्ट लाईफ इम्प्रूव्हमेंट कायझन, दॅट इज MTBF कायझन. सिमिलरली MTTR कायझन मशीन रिपेअर करायला लागणारा वेळ कमी केला ज्यास मशीन ब्रेकडाऊन फेजमध्ये होते, आणि मशीन आता ब्रेकडाऊन होत नाही तर MTTR कायझन म्हणजे मला PMसाठी लागणारा टाईम मी कमी केला. सो MTBF MTTR कायझन्स करत राहिलं तर तुम्हाला तुमच्या मेंटेनन्सची कॉस्ट इम्प्रूव्हमेंट करायला स्कोप राहणार आहे. आणि म्हणजे कंपनीचं प्रेशर असतं आपल्यावर, किंवा मेंटेनन्सचं बजेट कमी करा, बजेट कमी करा. बजेट कमी करा म्हणजे काय, नुसते आकडे कमी करून होणार नाही.
आपल्या सिस्टममधल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी तर आपल्याला करायच्यात. मग त्यावेळेस MTBF MTTR कायदे केले तर मेंटेनन्सचं बजेट अंडर कंट्रोल येऊ शकतं. यू कॅन डू सम कॉस्ट सेविंग. आणि लास्टली सगळ्यात महत्त्वाचं की एनर्जी सेविंग गायडन्स, इलेक्ट्रिसिटी. हे मेंटेनन्सच्या लोकांनी हे चॅलेंज घेतलं पाहिजे. त्यांना माहिती आहे की एनर्जी कुठे युटिलाइज होते, आपली कुठे कन्झ्युम होते, कुठे वेस्ट होते, कुठे सेविंग करू शकतो. तर एनर्जी सेविंग कायजन एक कंटिन्युअसली करत राहायला पाहिजे. आता मी सुरुवातीला जे बोललो होते की मेंटेनन्सच्या लोकांची संवेदना अशी होती किंवा भावना अशी होती की इट इज अ थँकलेस जॉब. आणि PM पिलरमध्ये त्याच माणसांनी काम केलं तर ते कॉलर टाईट करून शॉप फ्लोअरमधनं अभिमानाने फिरू शकतील की नाही आणि सांगू शकतील चॅलेंजनी, करा प्रोडक्शन, काही मशीन ब्रेकडाऊन नाही होणार, मी आहे इथे. दिस इज अ चेंज. आणि हा चेंज अतिशय एन्जॉयबल असणार आहे. मेंटेनन्सच्या लोकांनी सगळं समजून घेऊन करायला पाहिजे. इट इज नॉट ॲट ऑल अ थँकलेस जॉब. इट इज अ जॉब विच विल गिव यू अ प्राईड about your understanding of PM pillar activity, about your skill, experience, and system you are adopting and system adherence. Okay, thank you very much. Have a good day.